जल्दी बताओ ये क्या है, गाय है क्या बैल है क्या भैंस है? वैसे तो मुझे बैल लग रहा है. सो गाईज फायनली आपण आज सध्या त्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे जिथं आपल्याला वाटला. हे बघू शकतो मी. ओ भाई साहब. तर राम राम मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी सुरू ब्लॉगरच्या चॅनल. तर गाईज आपला हा दिवस आहे आज 72वा दिवस. तर गाईज तुम्हाला टाइम देखो तुम्ही ब्लॉग किती सुरू केलाय. तर गाईज बघू शकता टाइम झालाय 4:52. ते पण 4:52. नाना रानातून घरी आलेत. आणखी मी ब्लॉग सुरू नाही केला. नाना आज रानात गेले ते बैलगाडी घेऊन. आता मला घरी जायचंय, बैलांना चारा काढायचा आहे. कुट्टी गायची तर लाईट गेली. तर आता मला घरी जायचंय, फक्त चारा तुळून ठेवायचा बैला तसेच खाणार. बैलांना काय कुट्टीवर काही नाहीये. गुगुळ आणखी झोपलेला आहे. अय चल ना, अय फुल झोपी मध्ये गायच. तर चला आज मी एकटा जातो, चारा तोडतो बैलांना. आज काय कुट्टी वगैरे काही नाहीये, पण तरी पण आज आपण फक्त बैलांना असा रॅन्डमली चारा तोडून. हा काय म्हणले? कुठे लाईट गेली ना, लवकर काढायची. आता लाईट गेली, जायचं होतं पण तर बैलगाडी घरी नाहीच आता. तर चला चला तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट जाऊ बैलगाडीमध्ये बसून. एवढं बैल नाही मार काय, एवढं नाही मार काय पाहिजे मग कसा मार येतोय. तर चला मस्त आज पण बैलगाडीचा आनंद घेत घेत कुठं जुन्या घरी जातो, चारा तोडतो आणि डबल कुठं डायरेक्ट घरी. मित्रांनो कालचा ब्लॉग केला एडिट, संध्याकाळी सोडायचा. आपल्यावर सगळं रेडी आहे, बैलगाडी वळून घेतं दूध कुठं डायरेक्ट घरी. तर गाईज मस्त वेगळी आता नाही का बैलगाडी का वो जो आनंद बोलते हैं ना, उसका आनंद लेने घर पे जा रहा हो, वो भी जुने घर पे. तर गाईज आपलं जो आनंद आहे ना, वो आनंद मस्त सनसेट जवळपास चित्रपटचे 4-5 दिवस झाले. तर हा जो आनंद आहे ना, शहराच्या लोकांना बघायला भेटत नाही, आहे की नाही ना. म्हणजे असं बरेच झालं बैलगाडी बसलो, जवळपास 3 ते 4 महिने झाले असतं मी आलोच नव्हतो. आता बघ आपण गाडीत खडं काढलं त्या वावर कोण होतो आपण जुने घरी. तर मित्रांनो लवकर लवकर आपण जुने घरी तुझ्या टूर येणार आहे. कसं माहिती का, सध्या नाही का टाईम मॅनेजमेंट होऊन राहिले. म्हणजे जवळपास मी 2 महिने झालं, 3 महिना म्हणजे मान्यपेक्षा तेव्हा अक्का म्हणे आज इकडं अक्का दुपारच्या झालेली आहे. तर मित्रांनो जवळपास 3 महिना म्हणण्यापेक्षा जवळपास 2 महिने झाले ब्लॉगिंगमध्ये. तर बराचसा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स बराचसा लूज झालेला आहे. तो इथं माव होऊन गेलं काय ना कोणतरी नाही आहे काय माव आहे. तर काय इथं कोणतरी मावळच होऊन गेलं, मावळ होतं नेलं तर काय झाली नाही का, गावाचा गावंडा भरायला आले ते लोकांनीच होऊन नेलेलं असणारी. तर काही जसं कुठलं पण मावळ होळं नाही पाहिजे कमून माहिती आहे का. कारण की ते मासे नाही का एक असा असं म्हणजे कसं थेंब ना थेंब गोळा करतात आणि त्यांचं घर तयार करतात. आणि खाली आपण काही नाही काही मिनिटात किंवा काही सेकंदात आपण त्यांचं घर उद्ध्वस्त करतो, असं केलं नाही पाहिजे. तर चला मित्रांनो आपण आलो जवळपास आपल्या जुन्या घरीच. तर गाइस फाइनली ओल्ड घर पे आ चुका हूँ. अभी हम क्या करेंगे, वो जो मका है ना वो मका नीचे लेंगे और बैलगाड़ी छोड़ेंगे और गिन्नी को तोड़ के लाएंगे. थोडी हिंदी पण आलो की मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, आपली जर ऑडियन्स जर जुळायची जर असती ना, तर नुसती मराठी बोलून काय जमणार नाही मित्रांनो. थोडी हिंदी इंग्लिश मिक्स करून गावठी इंग्लिश गावठी मराठी अशी आणावं लागेल, त्याशिवाय काय ऑडियन्स जुळणार नाही. तर गाईज आपण जुन्या घरून तर नव्या घरी गेलेलो शिफ्ट झालेलो होतं. पण आपण नाही का तिकडं नव्या घरी तिकडे दुसरीकडे घर बांधून लय मोठी केली. विषय काय झाला माहिती आहे का, आता ही जी गावठांची जी लाईट आहे प्रत्येक गावात नाही का, म्हणजे प्रत्येक खेड्यात नाही का, प्रत्येक गावात शहरात म्हणा खेड्यात कुठं म्हणा ही गावठांची लाईट पोहोचलेली. आता आमचं सगळ्यात वस्तीवर सगळ्यात लांबचं घर आमचं शेवटचं होतं, तरी पण आहे ना एवढं लांबून गावठांची लाईट इकडे आलेली आहे. आता एक प्लस पॉईंट झाला आहे. हे बघा इकडून अशी लाईट आली, याकी लाईट आली खांबा इकडून डबल अशी इकडे गेली आहे. इकडं आणखीन जवळपास 1-1.5 किलोमीटर लांब असते तर तिकडे ती लाईट गेलेली. नेमकी आता इथं काय विषय काय झाला माहिती आहे का, असा म्हणजे चौकासारखा आकार झालेला आहे लाईटीचा. समजा इथं आपण जर घर इथं समजा तिकडं घर बांधण्याऐवजी जिकडे जर घर बांधलं असतं ना, तर आता विषय काय होता माहिती आहे का, इकून लाईट आहे की ना, असं कंपाऊंड वगैरे जर केलं असतं घराला एकदम म्हणजे एकदम असं झाला. म्हणजे साईडला लॅम्प वगैरे लावता आले ह्याच खांब्याला, त्याच्यामुळे टेन्शन होतं. पण जाऊ तिकडं पण चांगलं आहे, तिकडं रस्ते तिकडे झालं आउटसाईडला झालं आता इकडं. तर गाईज फायनली नाही का, तर मित्रांनो फायनली काय घेतो आता इथून मका होतो काय का तोडू खाली गिन्नी तोडायला. आता इकडे गिन्नी तोडायचं आहे.
तर काहीच आपल्याला नाही का इथून ऊन आणायचं की नाही तेव्हा एवढं चढणं नाही आणायचं एवढं काय अवघड नाही आहे. पण तरी पण आहे ना आता जर बैलाला जसं नाही खायचं जर म्हणलं आपल्याला दिवसपर्यंत आता ती कामं करायची कामं करतात बैल आणि त्यांना खायला नसलं कसं होईल त्याच्यापेक्षा नाही का लवकर लवकर आणून घेतलेलं बरं. हे धुडकं मी काय सोबत आणलं आहे याला आहेत काठी. तर मित्रांनो फायनली आपलं दोन बैलांना 2 कळी अशी तयार झालेली आहेत. आता एवढे उचलायचे आणि डायरेक्ट जाऊन त्याची एवढं घरी डायरेक्ट. आता काय लाईट नाही तर लगेच कुट्टी काढली असती. हे बघा कसं टाकावं लागतं नाही तर मग काठी आहेत ना काठी ते तुमची. तर काहीच फायनली आपली तर सगळं काम आवरलं आहे. आता निघलो आपण आपल्या नव्या घरी जातो हातून होतो डबल येतो इथे आपल्या देवाला वाट लावतो डबल घरी जातो. तर गाईच इथं पण एक मावळ आहे पण दाखवतो मी. हे देखो गाईच अगर इसकी कोई छेड़खानी करने की कोशिश करता है वो उसे बहुत डसता है ना अगर कोई मवाल को छेड़खाने की कोशिश करता है तो उसे क्या करता है वो हाँ क्या करता है. हम नाना के विचार देखते क्या करता है बताओ ना जल्दी जल्दी. चलो हाँ चलने को नहीं बोल रहे हम चलने को नहीं बोल रहे हाँ हम चलने को नहीं बोल रहे. तो चलो गाइस जाते घर पे हाथ पैर धुते और फिर आते जरा वाट लगाने के लिए आज. तर मित्रांनो आता मी निवडलोय देवाला वाट लावायला ते पण मीन गोकुळ. तर चला आता मस्त वाटलं होतं कालचा व्हिडिओ अपलोड पण करायचा आहे की नाही रे. जवळपास आपल्या जुन्या घराच्या आसपास जायचंय. अरे क्या हो रहा है तुझको. त्याला काहीच मस्त आहे की जाऊ तर वात वगैरे लावतं एवढं घरी स्लॅपवर जाऊ डबल काढते थोडा व्यायाम करतं आणि एवढं खाली. सो गाईज फायनली आपण आज सध्या त्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे जिथं आपल्याला वाट लावायची. मंदिर थोडं अनकम्फर्टेबल आहे म्हणजे मंदिर नाही आहे ते बघू शकता लांबून लुक आपल्याला डेव्हलप करायचं आहे. आणि हे आपला इथं मसवा दॅट इज मसवा. तर गाईच माझ्या आतमध्ये म्हणे हो दाखवतो काही बघू शकतो मी हो ओ भाई साहेब काहीच लवकर आपल्याला डेव्हलप करायचं आहे. सध्या कसं माहिती आहे का सध्या कामात चालू इथं सगळं पडलेलं आहे साईडनी. तर काहीच बघू शकताय हे मंदिर कधी बनवलेलं आहे सन 1992 ते 92 आणि हे 26 जवळपास अराऊंड 34 साल झालेली त्याला म्हणजे 34 वर्ष झालेली आहे कम्प्लीट. तेव्हापासून हे मंदिर हे असंही बघू शकता. आता बरंच त्याच्यावर पडलं होममेड हा होममेड आहे घरच्या घरी बनवलेलं आहे ती म्हणजे मिस्त्री वगैरे काही लावलेलं होममेड म्हणजे तेच असतं. मग आता मी ते सांगितलं मारायचं काय फुल फन करून राहिलं आपण देवाची वाट लावायला देवाची वाट लावतं निघून डायरेक्ट घरी. तर गाईज फायनली आपण देवाला वाट लावली आहे. आता निघलो आपण आपल्या नव्या घरी चला डेस्टिनेशन निघलो आपण असं बाय द वे गाईज आपण मस्त वाट गाईज थोडे नवीन शब्द वापरावं लागतो त्याशिवाय म्हणजे कसं माहिती आहे का जसं दिल खुलाचं होत नाही गाईज. तर चला आता तो नव्या घरी वरती स्लॅबवर जो थोडा व्यायाम वगैरे करू तर गाईज मला तुम्ही इथं अशी गोष्ट दाखवायची ती गोष्ट तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये नेमकी गाय का बैल काय बघायची गाईज अय दाखव ना गाईज तलवार बघायची तुम्हाला तलवार तो दाखवी नाही गाईज. फिलहाल मैं उस लोकेशन में पहुंच चुका हूँ जिसमें आपको मैं मुझे कमेंट में बताना चाहता हूँ ये क्या है. ये जल्दी बताओ ये क्या है गाय है क्या बैल है क्या भैंस है. वैसे तो मुझे बैल लग रहा है उस इसका मार ओए देखो स्लैब से देख रहा है. कोई नहीं बेटा हम मारते नहीं उसको. चलो सो वाईज संध्याकाळचा वर्कआउट केला खाली आलो स्लॅबवरून जेवण केलं आणि मोबाईल चार्जिंग पण होती मोबाईल चार्जिंग लावला आणि म्हणलं आता उठलं का मग व्हिडिओ म्हणजे एंड वगैरे करीन म्हणजे आजचा ब्लॉग एंड वगैरे करीन. एवढी जाम झोप लागली मित्रांनो. डायरेक्ट मी उठलं की कसं माहिती आहे का जस्ट मला टाईम दाखवतो मी हे बघू शकतो मित्रांनो 3:53 झाले. तर म्हणजे मी पाठ व्हिडिओ एंड करू राहिलो. तर मित्रांनो एवढी जाम झोप लागली तुम्ही माहिती आहे का व्हिडिओ म्हणजे कालच्या दिवस व्हिडिओ एडिटिंगला त्याला झाला. तर मित्रांनो फायनली मी आता
ब्लॉग हे कंटिन्यू करणारच आहे आणि डेली ब्लॉग आपले पडणार आहेत. आणि जे शेड्यूल आहे सध्या फॉलो नाही होऊ राहिलं, कारण कसं माहिती आहे का, टाईम मॅनेजमेंट होऊन नाही राहील. तसं पण मित्रांनो आता उद्यापासून म्हणजे आजपासूनच मी जसं सगळं फॉलो करणार आहे. तर मित्रांनो आत्ता मला जो जाग आली म्हणून मी बाहेर आलो, व्हिडिओ म्हणलं आता. मोबाईल तसा चार्जिंगला होता, मोबाईल 100% चार्जिंग होऊन चार्जिंग फुल झाली, ॲटोमॅटिक चार्जर बंद झालं, तसं मोबाईल चार्जिंगला होता. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा.